तुम्हाला वाटत असेल ChatGPT म्हणजे फक्त प्रश्नांचं उत्तर देणारं एआय आहे, तर आजचा हा व्हिडिओ तुमचा गैरसमज पूर्णपणे बदलून टाकणार आहे. 2026 मध्ये ChatGPT इतकं पॉवरफुल झालं आहे, की ते तुमच्यासाठी सीईओ, मार्केटिंग एक्सपर्ट, प्रोजेक्ट मॅनेजर, रिसर्चर, बिझनेस पार्टनर असे बरेचसे कामं करू शकतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे 90% लोक अजूनही ChatGPT फक्त एक प्रश्न, एक उत्तर यासाठी वापरतात. आज मी तुम्हाला 5 असे भन्नाट उपयोग दाखवणार आहे, जे तुम्ही आजपासून वापरायला सुरुवात केलीत, तर तुमचा वेळ वाचेल, कामाचा वेग वाढेल आणि कदाचित तुमचं करिअरही बदलू शकेल. आणि हो, शेवटचा उपयोग तर असा आहे, की अनेक लोक त्यासाठी वेगवेगळे एक्सपर्ट हायर करतात. पण ChatGPT तो काही मिनिटात सगळं काही करून देऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण बघूयात 5 अशा यूज केसेस ज्या ChatGPTच्या 2026 मध्ये सगळ्यात उपयुक्त ठरणार आहेत. ChatGPTचा सगळ्यात पहिला उपयोग आपण आता बघूयात, रिव्हर्स प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. बघा आता प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग बद्दल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल कदाचित. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर एआय ला आपण प्रॉम्प्ट द्यायचा आणि तो आपल्याला एक कंटेंट जनरेट करून देतो. जितका सुंदर प्रॉम्प्ट तुम्ही देणार किंवा जितका ऍक्युरेट प्रॉम्प्ट तुम्ही देणार, तितका ऍक्युरेट रिझल्ट तुमच्याकडे जनरेट होताना दिसतो. म्हणजे प्रॉम्प्ट लिहिणं ही एक कला आहे किंवा एक आर्ट आहे. आणि जर प्रॉपर प्रॉम्प्ट आपण लिहिले तर मग आपल्याला रिझल्ट देखील चांगल्या क्वालिटीचा मिळत असतो. हे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग बद्दल झालं. आता रिव्हर्स प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग काय आहे बघा, याच्यात रिव्हर्स शब्द असं सांगतो की इथे कंटेंट आपण द्यायचं आणि त्या कंटेंट वरून प्रॉम्प्ट लिहून घ्यायचा. म्हणजे कसं बघा, आता या ठिकाणी आपण प्रॅक्टिकली बघूयात. मी तुमच्या समोर आता एक ChatGPT सुरू केलेला आहे. आता माझ्याकडे एक इमेज आहे आणि ती इमेज मी त्याला या ठिकाणी पहिल्यांदा देतो. आता माझ्याकडे असलेली एक इमेज मी त्याला या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. समजा ही एक इमेज आहे. ओके. आणि मला ही इमेज कशी तयार केली याचा प्रॉम्प्ट हवा आहे. म्हणजे मी आता कंटेंट मी दिलं आणि त्याच्या उलट मी त्याच्याकडून प्रॉम्प्ट मागतोय. आणि मी त्याला आता इथे सांगतोय बघा, मी त्याला असं सांगितलं की जनरेट द एक्झॅक्ट प्रॉम्प्ट निडेड फॉर रिक्रिएट धिस इमेज. मला बिलकुल अशीच इमेज तयार करायची असेल तर याच्यासाठी प्रॉम्प्ट कसा असेल तो मला लिहून दे. म्हणजे मी कंटेंट वरून प्रॉम्प्ट लिहून घेतो, याला म्हणतात रिव्हर्स प्रॉम्प्टिंग. आता तो प्रॉम्प्ट लिहून देईल आणि आपण चेक करूयात की हा प्रॉम्प्ट खरोखर तशीच इमेज तयार करून देऊ शकतो का. म्हणजे आता एक्झॅक्ट अशीच इमेज आपल्याला तयार करण्यासाठी तो एक प्रॉम्प्ट लिहून देईल. एक्झॅक्ट म्हणण्यापेक्षा जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, म्हणजे आपण इमेजला कॉपी किंवा क्लोन करत नाहीये, तर आपण काय करतो, कन्सेप्ट जो आहे तो याच्यातला घेतोय. म्हणजे याच्यामध्ये एक टॉम आणि जेरी तुम्हाला दिसतोय आणि त्या टॉमच्या हातामध्ये एक आईस्क्रीम दिसते वेगळ्या वेगळ्या प्रकारची आणि ते दोघं बसलेले आहेत. असा हा सीन आहे, बाकावर बसलेले. ठीक आहे. म्हणजे अशाच प्रकारची इमेज जनरेट करण्यासाठी त्याने आपल्याला हा प्रॉम्प्ट दिलाय बघा या ठिकाणी. हा जो प्रॉम्प्ट आहे आता, हा जर आपण इथून कॉपी करून घेतला, सपोज आता हा पूर्ण प्रॉम्प्ट जो आहे तो आपण इथून कॉपी करून घेऊ. आता इथे प्रॉम्प्ट हा बराच मोठा आहे, इथपर्यंत आहे बघा तो. हा इथून आपण पूर्ण प्रॉम्प्ट जो आहे तो इथपर्यंत कॉपी करून घेऊ आणि बघूयात की आता याच्यापासून इमेज कशी तयार होते. आता मी काय करतो, आता मी टूल बदलून घेतो किंवा इथे न्यू न्यू चॅट ऑप्शन घेऊ आपण. म्हणजे ChatGPT ला सांगू तो प्रॉम्प्ट बनवायला. बघा आता मी कॉन्टेक्स्ट कुठलाच नाहीये, इथे कुठलाही संदर्भ नाहीये. त्याने लिहून दिलेला प्रॉम्प्ट मी त्याला देतो आणि बघूयात तो कशा पद्धतीने इमेज जनरेट करतो. जर त्याने सेम इमेज जनरेट केली तर समजायचं की प्रॉम्प्ट रिव्हर्स प्रॉम्प्टिंग जे आहे ते काम करतंय. म्हणजे कंटेंट वरून प्रॉम्प्ट लिहून घेणं हे आता खूप पॉवरफुल असं फीचर ChatGPTचं आपल्याला या ठिकाणी वापरता येऊ शकतं. प्रॉम्प्ट कसा लिहायचा हे कौशल्य आपल्याकडे नसतं आणि आपण लिहिण्याचा प्रयत्नही केला तरी एक्झॅक्ट तशाच पद्धतीचं कंटेंट जनरेट होईल याची काही गॅरंटी नसते. पण मग हे टेक्निक जर तुम्ही यूज केलं की कंटेंट देऊन टाका त्याला आणि त्याच्यावरून त्याचा प्रॉम्प्ट बनवून घ्या आणि तो प्रॉम्प्ट तुम्ही आता कुठल्याही प्लॅटफॉर्मवर द्या, बिलकुल तशाच प्रकारचं कंटेंट आपल्याला जनरेट करून मिळेल. आता मी ChatGPTला तो प्रॉम्प्ट दिलाय. बघूया ChatGPT कशी इमेज तयार करतो. त्याच वेळेला आपण दुसऱ्या एखाद्या प्लॅटफॉर्मलाही हा प्रॉम्प्ट देऊन बघूयात. म्हणजे तिकडे काय मिळतंय आपल्याला. बघा कन्सेप्ट सेम आहे बघा त्याचा. टॉम आणि जेरी आहेत, त्याच्या हातामध्ये ती आईस्क्रीम आहे आणि त्या पद्धतीने हे सगळं दिसतंय. आपण प्लॅटफॉर्म बदलून बघूयात आता. सपोज मी इथे गुगल जेमिनी यूज करतो. gemini.google.com इथे आलो आणि गुगल जेमिनीला मी तो प्रॉम्प्ट दिला, तर काय होईल बघूयात आपण. आता सेम प्रॉम्प्ट मी गुगल जेमिनीला देतो आणि गुगल जेमिनी कशी इमेज तयार करतो ते बघूयात. जर गुगल जेमिनीने देखील तशीच इमेज तयार केली तर याचा अर्थ ChatGPT हा आपल्याला इमेज वरून प्रॉम्प्ट तयार करून देण्यामध्ये सक्षम आहे आणि तो खरोखर त्या ठिकाणी जो प्रॉम्प्ट देतोय
तो परफेक्ट काम करतोय असं दिसतंय आणि दिसतंय आपल्याला रिअली त्याच पद्धतीने आहे बघा. ती परफेक्ट इमेज जनरेट झाली. बाकावर दोघं बसलेले आहेत. मागच्या बाजूला तुम्हाला तलाव दिसतोय, झाडं वगैरे. आईस्क्रीमचा जो कन्सेप्ट आहे तो बिलकुल सेम आहे. टॉम आणि जेरी या पद्धतीने क्रिएट झालेले आहेत. अशा पद्धतीने रिव्हर्स प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा जो उपयोग आहे चॅट जीपीटीचा, तो अतिशय भन्नाट आहे आणि खूप ठिकाणी तुम्हाला त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करता येऊ शकतो. ही यूज केस आपण या ठिकाणी बघतोय आणि ती म्हणजे डॅशबोर्ड अनालिसिस. आपण डेटा अनालिटिक्स जेव्हा करतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स असतात ज्याच्यामध्ये आपण डेटा देतो आणि तो त्याचं अनालिसिस आपल्याला दाखवतो. ते अनालिसिस वेगवेगळ्या चार्ट्समध्ये, ग्राफ्समध्ये असतात. बऱ्याच वेळेला आपल्याला ते कळत नाही की एक्झॅक्टली ते कसं वाचायचं किंवा कसं समजून घ्यायचं. आता चॅट जीपीटीला जर तुम्ही ते अनालिसिसचा जो डॅशबोर्ड आहे तो जर शेअर केला तर तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतो. चला आता आपण प्रॅक्टिकली बघूयात. आता समजा हे चॅट जीपीटी मी सुरू केलंय आणि मी काय करतो बघा, एक सोशल ब्लेड नावाचा एक ऍप्लिकेशन आहे, socialblade.com. आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं अनालिटिक्स बघता येतं. जसं की फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक वगैरे. समजा मी माझं युट्यूब चॅनल जे आहे त्याचं अनालिटिक्स मला बघायचं आहे. इथे बघा हे युट्यूब चॅनल बरेचसे तो एक्झाम्पल म्हणून दाखवतोय. पण मी माझ्या चॅनलचं अनालिटिक्स समजा मला समजून घ्यायचं आहे. म्हणून मी इथे माझ्या चॅनलचं अनालिटिक्स करतोय. मी इथे दिलं कोडिंग कट्टा. माझं चॅनल जे आहे ते सर्च करतो बघा, कोडिंग कट्टा. आणि कोडिंग कट्टा चॅनल या ठिकाणी सापडला. आता कोडिंग कट्टाचं पूर्ण अनालिसिस समजा या ठिकाणी दिसतंय. ठीक आहे, हे माझं चॅनल आहे. आता याच्यापैकी हा जो चार्ट आहे समजा डेली चॅनल मॅट्रिक्स नावाचा, हा लास्ट 14 डेजचा चार्ट आहे. आता मला हा समजून घ्यायचा आहे, मला समजा समजत नाहीये. मग मी काय करतो बघा, याचा स्क्रीनशॉट घेतो. हा पूर्ण चार्ट जो आहे याचा स्क्रीनशॉट घेतो आणि चॅट जीपीटीला मी हा स्क्रीनशॉट जो आहे तो या ठिकाणी पास करतो. त्याला मी हा स्क्रीनशॉट या ठिकाणी दिला आणि चॅट जीपीटीला सांगितलं की याचं अनालिसिस करून मला सांग. ओके, मी त्याला सांगतो अनालाइज अनालाइज धिस डॅशबोर्ड अँड एक्सप्लेन इन मराठी. मला हा डॅशबोर्ड मराठीमध्ये समजून सांग. बघा आता तो डॅशबोर्ड त्याला दिला, तो पूर्ण मराठीमध्ये समजून आपल्याला सांगेल. तो सगळं ओळखेल स्क्रीनशॉट वरून की हा डॅशबोर्ड काय आहे, कसला आहे आणि त्याच्यातल्या ज्या टर्म्स आहेत त्या खूप आपल्याला मराठीमध्ये खूप चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतो. बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम येतो की डेटा अनालिटिक्स करताना आपल्याला कळत नाही की हा डेटा कसा समजून घ्यायचा किंवा वाचायचा. तो इथे सांगतोय बघा, हा स्क्रीनशॉट सोशल ब्लेडच्या डेली चॅनल मॅट्रिक्स डॅशबोर्डचा आहे. हा डॅशबोर्ड युट्यूब चॅनलची दररोजची वाढ, ग्रोथ दाखवतो. चला प्रत्येक कॉलम सोप्या मराठीमध्ये समजून घेऊ. मग पहिला कॉलम त्याने दाखवला तारीख म्हणजे डेट. हा कॉलम त्या दिवसाची माहिती दाखवतो. उदाहरणार्थ 2026, 14/6, 2026, 15/6, 16/6. दुसरा कॉलम आहे सबस्क्रायबर्स. हा सर्वात महत्वाचा कॉलम आहे. यामध्ये दोन गोष्टी दिसल्या समजून सांगतोय तो बघा. या ठिकाणी तो सांगतो की त्याचा अर्थ जो आहे, याचा अर्थ आहे त्या दिवशी 100 नवीन सबस्क्रायबर मिळाले. उजवीकडील संख्या जी आहे मग 13.7K, याचा अर्थ होतो त्या दिवसाच्या शेवटी चॅनलकडे एकूण 13,700 सबस्क्रायबर झाले. म्हणजे इथे प्रत्येक कॉलम तो व्यवस्थित मराठीमध्ये समजून सांगतोय बघा. म्हणजे आपल्याला तो डॅशबोर्ड जो आहे तो समजत नसेल तर आपल्याला तो खूप चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतो. म्हणजे आता हा डॅशबोर्ड एक एक्झाम्पल झालं. कुठलाही स्क्रीनशॉट तुम्ही त्याला द्या, तुमच्या स्क्रीनवर जे काही तुम्ही बघत असाल आणि ते तुम्हाला समजत नाहीये, एखादी एरर पण असू शकते. एखादा सॉफ्टवेअर तुम्ही रन करताय, त्याच्यामध्ये काहीतरी एरर आली आणि तुम्हाला कळत नाही काय एरर आहे. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्या, तो त्याला द्या आणि त्याला सांगा की याच्यात काय प्रॉब्लेम आहे ते सांग. आणि काही हेल्प हवी असेल तुम्हाला तर तो त्या ठिकाणी मदत देखील करू शकतो. अतिशय पॉवरफुल असं हे त्याचं ऍप्लिकेशन आहे चॅट जीपीटीचं, जे आपण या ठिकाणी बघितलं. पुढची यूज केस ही खूप पॉवरफुल आहे. आता आपल्याला जेव्हा आपण फ्रेशर असतो, जस्ट ग्रॅज्युएट झालो आणि जॉब सर्च करतोय, मग आपला इंटरव्ह्यू कसा होईल, इंटरव्ह्यू मध्ये आपण सक्षम आहोत की नाहीये हे आपल्याला चेक करायचं असेल तर यासाठी आपला एखादा मॉक इंटरव्ह्यू आपल्याला समजा कंडक्ट करायचा आहे. मग इंटरव्ह्यू घेणारा तेवढ्या तोडीचा असला पाहिजे, तो एक एक्सपर्ट एखादा HR मॅनेजर वगैरे असला पाहिजे. मग असा व्यक्ती शोधायचा कुठे, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. चला आता चॅट जीपीटी हा आपल्याला एक HR मॅनेजर म्हणून आपला इंटरव्ह्यू कसा कंडक्ट करू शकतो ही त्याची अतिशय सुंदर अशी यूज केस आपण या ठिकाणी बघूया. आता मी बघा चॅट जीपीटी सुरू केलंय. या ठिकाणी बघा त्याचा व्हॉइस मोड या ठिकाणी आहे बघा, यूज व्हॉइस हा ऑन करा. आता मी ते व्हॉइस मोड ऑन करतो, त्याच्याशी बोलतो. नमस्ते. अरे नमस्ते सुनील, कसा आहेस? आज काय नवीन शिकायचं मनावर आहे?
मला थोडासा एक मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट करायचा आहे तुझ्याकडून. म्हणजे तू माझा मॉक इंटरव्ह्यू घे. समज तू एक HR एक्सपर्ट आहे, HR मॅनेजर आहे आणि मला सॉफ्टवेअर फील्डमध्ये ज्युनियर प्रोग्रामर म्हणून जॉबची अपॉर्च्युनिटी आहे आणि त्यासाठी समजा माझा मॉक इंटरव्ह्यू तू माझा कंडक्ट करशील. तर तू रेडी आहेस करायला? हो, मस्तच. मी तयार आहे तुझा मॉक इंटरव्ह्यू घेण्यासाठी. जसा HR मॅनेजर विचारेल तसंच प्रश्न विचारतो. तू जसं उत्तर द्यायचं तसंच दे आणि मग आपण एकत्र फीडबॅक पण पाहूया. कधी सुरू करूया? लगेच करूयात. विचार पहिला प्रश्न. ठीक आहे. तर पहिला प्रश्न असा, तू मला स्वतःबद्दल थोडं सांगशील का? म्हणजे तुझी थोडक्यात ओळख आणि या रोलसाठी तू का अप्लाय करतो आहेस? माझं नाव सुनील निकम आहे आणि मी कॉम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट आहे आणि सध्या मला जॉबची गरज आहे म्हणून मी हा जॉब शोधत आहे. एका ठिकाणी एका कंपनीमध्ये ज्युनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून समजा जागा आहे. तर मग त्यासाठी मला अप्लाय करायचं आहे. मी तुमची कंपनी शोधली आणि इथे मला एक वॅकन्सी दिसते ज्युनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून. तर मग त्यासाठी मी अप्लाय केलंय. मला हा रोल जो आहे ज्युनियर सॉफ्टवेअर इंजिनियरचा तो तुमच्या कंपनीत मिळावा अशी माझी अपेक्षा आहे. छान. आता मला सांग, तू एखाद्या प्रोग्रामिंग प्रोजेक्टचा अनुभव सांगशील का? ज्यावर काम करताना तुला एखादं चॅलेंज आलं होतं आणि तू ते कसं सोडलंस? हो, नक्की. मी जेव्हा माझा एक प्रोजेक्ट क्रिएट करत होतो. माझा प्रोजेक्ट होता होम ऑटोमेशनचा प्रोजेक्ट. म्हणजे आपल्या घरातले सगळे अप्लायन्सेस जे आहेत ते ऑटोमॅटिक ऑपरेट करण्यासाठी म्हणजे व्हॉइस कंट्रोल सिस्टीम मी बिल्ड करत होतो. मग त्याच्यामध्ये मला चॅलेंज काय होतं, की मला एसी करंट आणि डीसी करंट याच्यातला डिफरन्स मला एवढा लक्षात येत नव्हता. झालं असं, की मी फॅनचं ऑटोमेशन करण्यासाठी फॅनची वायर काढली. त्याच्यामध्ये 2 वायर होत्या आणि मला अचानक त्या वायरला धक्का लागल्यानंतर शॉक लागला. मग मी थोडासा घाबरलो. कारण मला माहिती नव्हतं, की त्या 2 वायर्समध्ये कुठल्या प्रकारची जी वायर आहे ती त्या ठिकाणी करंट देऊ शकते किंवा ज्याच्यामधून करंट फ्लो होतो. हे नॉलेज मला नव्हतं. कारण मी जेव्हा पहिली वायर एक पकडली तेव्हा मला काही वाटलं नाही. पण दुसऱ्या वायरमधून मला शॉक लागला. आणि मग नंतर जेव्हा मला हे सगळं समजलं, की हे जे 2 प्रकारचे सप्लाय असतात त्याच्यामध्ये एक ग्राउंड असतो आणि एक त्याच्यामध्ये व्होल्टेज असलेला म्हणजे करंट घेऊन जाणारी एक वायर असते आणि मग ज्याला मेन असं म्हणतात. मग चुकून माझा त्या मेन्सला हात लागला आणि माझ्या पायात चप्पल वगैरे नव्हती म्हणून मला शॉक लागला. तर मग मला त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट विषयी थोडीशी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता झाली आणि मग मी ती त्या ठिकाणी थोडीशी माहिती घेतली. अगदी रिअल लाईफ शिकण्याचा अनुभव. आता तू त्यातून शिकलेलं इलेक्ट्रिकल ज्ञान नक्की प्रोजेक्ट्समध्ये कामी येईल. पुढचं चॅलेंज येईल तेव्हा तुला बऱ्यापैकी प्रॅक्टिकल ज्ञान आहेच. त्यामुळे अशा चॅलेंजेसला तू अजून कॉन्फिडन्सने हाताळू शकशील. पुढचा अजून एखादा प्रश्न? चला, पुढचा प्रश्न असा, जर तुम्हाला टीममध्ये काम करताना एखाद्या सहकार्याशी मतभेद झाले, तर त्या परिस्थितीत तू कसं काम करशील? मला आता याचं उत्तर देणं खूप कठीण आहे. कारण असं सिच्युएशन माझ्या बाबतीत अजून तरी झालेलं नाहीये. आता तूच मला मार्गदर्शन कर, की मी हे सिच्युएशन कसं हाताळलं पाहिजे? अगदी खरं. काही वेळा असं घडतं. अशा वेळी शांतपणे ऐकून घ्या, समोरच्याचं मत समजून घ्या आणि मग दोघांना पटेल असा मधला मार्ग शोधायचा. टीमवर्कला विश्वास आणि थोडा संयम हाच फॉर्म्युला. आणि तू तिथे सहज मॅनेज करशील यात शंकाच नाही. धन्यवाद मला वेळ दिल्याबद्दल. बघा या ठिकाणी आपण एक मॉक इंटरव्ह्यू कसा कंडक्ट होतो म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न साधारणपणे HR मॅनेजर आपल्याला विचारू शकतो याची एक आयडिया आपल्याला येऊन जाईल आणि मग आपण प्रिपेअर करायला त्या ठिकाणी रेडी राहू शकतो. तर ही चॅट जीपीटीची अतिशय सुंदर अशी यूज केस आपण या ठिकाणी बघितली. 26 मध्ये टेक्नॉलॉजी प्रचंड प्रमाणामध्ये पुढे गेलेली दिसते आपल्याला आणि प्रत्येकाला अपस्किल करणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. आपल्याला स्वतःला अपडेट करावं लागेल, प्रत्येकाला करावं लागेल. म्हणजे याच्या आधी काय होतं की ज्याला आवश्यकता असेल तोच फक्त स्वतःला अपग्रेड करत होता. बाकी लोकांचं रुटीन वर्क होतं. जे चालू आहे ते चालू आहे. पण आता तसं नाही. मग आता हे अपस्किल करण्यासाठी मग एखादा कोर्स जॉईन करा, एखाद्या इन्स्टिट्यूशन मध्ये शिका. टीचर कसा मिळतो, एक्सपर्ट आहे की नाहीये त्या सब्जेक्टचा. अनेक प्रॉब्लेम त्या ठिकाणी आता प्रत्येकाला भेडसावू शकतात. पण याचं सोल्युशन देखील चॅट जीपीटी जवळ आहे. चॅट जीपीटीला तुमचा एक ट्युटर बनवा आणि तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तुमचं स्किल डेव्हलप करायला मदत करेल. मग त्याला नुसतं असं नाही सांगायचं, की मला एखादा पर्टिक्युलर टॉपिक शिकव किंवा मला AI शिकव.
मग तुम्ही त्याला प्रॉम्प्ट कसं द्यायचं बघा. त्याला तुम्ही साधारणपणे असं सांगणार, क्रिएट 30-day लर्निंग प्लॅन. आणि मग कशासाठी तुमचा टॉपिक त्याला सांगा, लर्निंग प्लॅन फॉर फॉर टीचिंग किंवा लर्निंग फॉर लर्निंग एआय शिकण्यासाठी. ओके, 30 दिवसाचा प्लॅन सांग. एव्हरी डे गिव्ह मी, प्रत्येक दिवशी काय काय पाहिजे आपल्याला, एक लेसन, प्रत्येक दिवशी एक लेसन पाहिजे, 1 क्विज, 1 असाइनमेंट, 1 प्रोजेक्ट. ओके, मग आता इथे चॅट जीपीटी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्लॅन जनरेट करून देऊ शकतो. बघा आता मी याला इथे तसं सांगतो. आता सुरुवातीला प्रॉम्प्ट लिहिताना जर आपण त्याला अजून त्याचा रोल वगैरे सांगितला तर अजून बेटर रिझल्ट या ठिकाणी येऊ शकतो. ठीक आहे, हरकत नाही. आता एक जस्ट प्लॅन जनरेट करतोय बघा, तो पूर्ण 30 दिवसाचा प्लॅन त्याने मला या ठिकाणी जनरेट करून दिला आणि अतिशय सुंदर टेबल फॉर्मॅटमध्ये वीक वाईज प्लॅन आहे बघा. आता फर्स्ट वीकचा प्लॅन आहे, सेकंड वीक, थर्ड वीक, असा पूर्ण वीक वाईज प्लॅन त्याने दिलाय. प्लॅन मध्ये बघा, आता समजा डे 15ला तुम्ही कुठला लेसन शिकणार, पायथन फॉर एआय हा तुमचा लेसन असेल. क्विज काय असेल, व्हेरिएबल्स म्हणजे काय, ठीक आहे, हा क्विज असेल. असाइनमेंट काय असेल, पायथन एक्सरसाइजेस. आणि मिनी प्रोजेक्ट असेल, कॅल्क्युलेटर ऍप तुम्हाला तयार करायचं आहे. ठीक आहे, मग आता इथे हा पूर्ण प्लॅन तर तुमचा तयार झाला. मग आता डे बाय डे तुम्ही काय करणार, पहिल्या दिवसाचा जो प्लॅन आहे, आता या ठिकाणी सपोज डे 1चा प्लॅन आहे. मग आता हा लेसन दिला त्याने, इंट्रोडक्शन टू एआय, एमएल, डीप लर्निंग, जेन एआय. मग तुम्ही याच्याविषयी चॅट जीपीटीला पुन्हा सांगणार की तू एक एक्सपर्ट एआय टीचर आहे आणि मला हे सगळं स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन कर. अशा पद्धतीने पूर्ण प्लॅन जनरेट करून मग डे बाय डे जर तुम्ही लर्निंग केलं तर खूप छान प्रकारे तुम्हाला या ठिकाणी अपस्किल करता येऊ शकतं. आपल्याला जर एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला अनेक लोकांचे सल्ले त्या ठिकाणी घ्यावे लागतात. मग बँकेतून लोन काढायचं आहे, त्याबद्दलचा सल्ला कोणीतरी एक्सपर्ट असेल त्याच्याकडून तुम्ही घेणार. त्याचबरोबर तुम्हाला आता ॲक्च्युअल तुमचा जो व्यवसाय असेल त्याच्याबद्दलची माहिती, त्यातला कोणी टेक्निकल एक्सपर्ट असेल त्याची माहिती तुम्ही घेणार. त्याचबरोबर तुम्हाला समजा लेबर मॅनेज करायचं आहे तर मग त्याच्याविषयी माहिती देणारा कोणीतरी एखादा व्यक्ती असेल. म्हणजे अनेक लोकांकडून तुम्हाला ही सगळी माहिती कलेक्ट करावी लागेल. पण आता हा प्रॉब्लेम चॅट जीपीटीने सॉल्व्ह केला. आता बघा, चॅट जीपीटी हा अनेक एक्सपर्टचं काम एकटा करू शकतो. मी समजा आता एक सिम्पल प्रॉम्प्ट त्याला या ठिकाणी देतोय, मला एक गोट फॉर्म सुरू करायचा आहे, माझा एक नवीन व्यवसाय आहे आणि मी त्याला प्रॉम्प्ट कसा दिला बघा, ॲक्ट ॲज अ CEO, मार्केटिंग एक्सपर्ट, चार्टर्ड अकाउंटंट, सेल्स मॅनेजर अँड बिझनेस कन्सल्टंट. म्हणजे मी त्याला 4 वेगवेगळ्या एक्सपर्ट लोकांचा रोल दिला. आय वॉन्ट टू स्टार्ट गोट फार्मिंग बिझनेस, डिस्कस टुगेदर अँड गिव्ह युअर फायनल रिकमेंडेशन. तुम्ही सगळे मिळून एकत्र चर्चा करा आणि तुमचा 4 काय निर्णय होईल तो मला सांगा. एकटा चॅट जीपीटी 4 लोकांचा रोल प्ले करतोय आणि 4 जणांच्या फायनल डिस्कशनचा जो आउटकम असेल तो आपल्याला या ठिकाणी देऊ शकतो बघा. म्हणजे हे फक्त आणि फक्त आपल्याला एआयमुळे शक्य झालं. अदरवाईज मॅन्युअली आपल्याला हे सगळं करायचं असेल तर 4 लोकांना एकत्र आणणं पण शक्य नाही. म्हणजे आणलं तर त्याला भरपूर खर्चिक आहे. आणि इथे मात्र आपण 4 जणांचं काम एकटा चॅट जीपीटी करतोय बघा. प्रत्येकाचा ओपिनियन या ठिकाणी सुंदर त्या ठिकाणी तो मानतोय बघा. म्हणजे आता सुरुवात कशी केली बघा त्याने, सगळ्यात पहिले मार्केटिंग एक्सपर्ट CEO पासून सुरुवात केली. सगळ्यात पहिले CEOचा हे जो आहे ओपिनियन तो काय असेल बघा, फोकस लॉंग टर्म विजन अँड स्केलेबिलिटी. मग तो CEO सांगतो की लॉंग टर्म विजनवर फोकस करा. ठीक आहे, त्याने बरीचशी माहिती दिली आहे. त्याच्यानंतर मार्केटिंग एक्सपर्ट काय सांगतो बघा, हू इज द कस्टमर, तुमचा कस्टमर कोण आहे ते शोधा. मेनी न्यू फार्मर्स मेक द मिस्टेक ऑफ प्रोड्युसिंग फर्स्ट अँड सर्चिंग बायर लॅटर. म्हणजे बरेच लोक असं करतात की पहिले प्रोडक्शन करून घेतात आणि मग कस्टमर शोधत बसतात. तर पहिले तुम्ही तुमचा कस्टमर शोधा, असं कोण सांगतोय, मार्केटिंग एक्सपर्ट सांगतोय. त्याची बरीच माहिती त्याने पुढे दिली आहे, मग कसं करायचं वगैरे सगळं. त्याच्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट जो आहे CA, तो इकॉनॉमिकली आपल्याला सल्ला कसा देतोय बघा. मेनी फार्मर्स नेव्हर कॅल्क्युलेट द रिअल कॉस्ट. बरेचसे शेतकरी रिअल कॉस्ट किती होईल हे कॅल्क्युलेट करत बसत नाही. मग इथे तुम्हाला काय काय इन्क्लूड करायचं आहे, तुमचं जागा, शेड, गोट, फीड, म्हणजे तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. फायनल तुमची इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे. आपण फक्त बकऱ्या किंवा गोट घेण्यासाठी किती खर्च येईल एवढंच बघतो आणि मग तेवढे पैसे घेऊन आपण बिझनेस सुरू करतो आणि पुढे मग आपला बिझनेस अर्धवट राहून जातो. म्हणजे आपण बकऱ्या तर घेऊन आलो पण मग आता ठेवायच्या कुठे, शेड नाही, शेड बांधायला पैसे नाही. म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग आपलं त्या ठिकाणी नसतं. म्हणून तुम्ही प्लॅनिंग करताना सगळ्या गोष्टींचा विचार करा, असं तो CA या ठिकाणी सांगतोय बघा. ठीक आहे, असे वेगवेगळे एक्सपर्ट त्या ठिकाणी आपल्याला सल्ला देत आहेत. सेल्स मॅनेजर पुन्हा त्याचा ओपिनियन देतोय. म्हणजे आता याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की नवीन व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर अनेक एक्सपर्ट्स लोकांना भेटण्यापेक्षा चॅट जीपीटी अनेक एक्सपर्टचा रोल एकटा प्ले करतो आणि एकाच ठिकाणी सगळ्यांबद्दलची माहिती तो
तो अगदी व्यवस्थितपणे मांडून आपल्याला सल्ला देऊ शकतो. मित्रांनो, आजच्या या 5 यूज केसेस तुम्ही ज्या बघितल्या त्या अर्थातच सगळ्यांसाठी उपयुक्त आहेत. मला असं वाटतं की तुम्हाला आजची व्हिडिओ नक्की आवडली असेल आणि या 5 यूज केसेसपैकी कुठली यूज केस तुम्हाला नक्की आवडली त्याविषयी तुम्ही कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.